विकासाचे मुद्द्यामध्ये आता जे 300 कोटी हे आणलेले आहेत सेटने पैसे हे तर आहेत, पण नवीन नवीन माझे मुद्दे असे आहेत की महाड शहराने बसवणारे पुतळ्यांचे हे जे आहे नेहमी मला पुतळे करता, पण मी त्यांचं कायमस्वरूपी आता डीपी प्लॅन चाललेले आहे. त्या डीपी प्लॅनमध्ये जी जागा करून त्यांना स्वतःचं म्हणजे कुठेही महाडमध्ये शहरामध्ये जशी मी डुकरं केलेली आहेत तसे तुम्हाला 30 वर्षामध्ये डुकरं दिसत नाहीत, तसे तुम्हाला पुतळे मिळणार नाहीत, तुम्हाला गोरे पण देणार नाहीत. आणि आता विकासाची कामं आता शेतनी सगळ्या भाषणामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. विकासाच्या कामी लोकांना जी लागणारी ज्या गरजा आहेत हा माझा उद्देश आहे आणि हा उद्देशाला धरूनच मी आता जनतेपुढे आलेलो आहे. माननीय मंत्री शिंदेसाहेब नेते हे स्वतः नगरविकास मंत्री असल्यामुळे आम्हाला निधीची आणि कशाची कमतरपणा नाही, कारण 3 वर्ष प्रोसेस असल्यामुळे काही आमच्यासारखे तिथे नगरसेवक नगरसेवक नसल्यामुळे काही मागे राहिले आहेत, पण आता त्या गोष्टीला आम्ही जोर धरून नक्की महाड हा रायगड जिल्ह्यात पहिला असेल असा विश्वास देतो. आता बलाढ्य कसं म्हणता येईल की मी पेटीमध्ये मत गेल्याशिवाय बलाढ्य सिद्ध होत नाही, पण आम्ही आमच्या परीने आमच्या ताकदीने आम्ही बलाढ्य होऊन सिद्ध करीन.